नमस्कार मित्रांनो, आपल्या शास्त्रात म्हटलं जातं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे जिथे स्त्रियांचा आदर केला जातो तिथे देवाचा वास असतो. पण तुम्हाला माहित आहे का, हिंदू धर्मशास्त्रात आणि वास्तुशास्त्रानुसार स्त्री ही साक्षात लक्ष्मीचं रूप मानली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विशेष गोष्टीबद्दल बोलणार आहोत त्याचा आधार केल्यास तुमच्या घरात पैसा चुंबकासारखा खेचून येईल. ती गोष्ट कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्त्री आणि लक्ष्मीचे नाते. एक, स्त्री ही घरची गृहलक्ष्मी असते. हिंदू संस्कृतीत लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी येते तेव्हा तिला गृहलक्ष्मी म्हटले जाते. याचा अर्थ असा की तिच्या पावलांनी घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. ज्याप्रमाणे लक्ष्मी देवी संपत्तीची देवता आहे, तशीच घरातील स्त्री ही त्या संपत्तीचे नियोजन करणारी आणि घराला घरपण देणारी मुख्य व्यक्ती असते. 2. निर्मितीची शक्ती. माता लक्ष्मी ही उत्पत्ती आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे स्त्रीमध्ये सृजनशीलता किंवा नवीन जीव निर्माण करण्याची शक्ती असते. निसर्गाचा नियम आहे की जिथे निर्मिती होते तिथे समृद्धीचा वास करते. स्त्रीच्या या मातृत्वाच्या आणि निर्मितीच्या शक्तीमुळेच तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते. 3. अन्नपूर्णा स्वरूप. लक्ष्मीचा एक प्रकार धान्य लक्ष्मी आहे. घरातील स्त्री जेव्हा प्रेमाने स्वयंपाक करते आणि कुटुंबाला भरवते तेव्हा ती साक्षात अन्नपूर्णा असते. अन्नाचा अपमान करणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान मानला जातो. ज्या घरात स्त्री आनंदाने अन्नदान किंवा जेवण वाढते त्या घरात कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही. 4. संस्कार आणि सात्विकता. पैसा फक्त कमवून चालत नाही, तर तो टिकवण्यासाठी घरात सात्विकता असावी लागते. घरातील स्त्री मुलावर जे संस्कार करते त्यातून घराची प्रतिष्ठा वाढते. शास्त्रानुसार स्त्रीच्या सात्विकतेमुळे आणि तिच्या पुण्याईमुळे पुरुषाच्या कामात बरकत येते. तिची प्रार्थना आणि तिचे आचरण घराभोवती एक संरक्षण कवच तयार करते. 5. त्याग आणि सहनशीलता. माता लक्ष्मी ज्याप्रमाणे सर्वांवर कृपा करते त्याचप्रमाणे घरातील स्त्री स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून संपूर्ण कुटुंबाचा विचार करते. तिचा हा त्याग आणि तिची सहनशीलता घराला संकटापासून वाचवते. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे तिचे समाधान हे आशीर्वादाच्या रूपात फळते, ज्यामुळे आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. ऊर्जेचे केंद्र. वास्तुशास्त्रानुसार स्त्री ही घराचे ऊर्जेचे केंद्र असते. जर ती दुःखी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि लक्ष्मी अशा ठिकाणाहून निघून जाते. या उलट स्त्री हसतमुख असेल तर घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात, ज्यामुळे धन आकर्षित होण्याची किंवा करण्याची शक्ती वाढते. आता प्रमुख प्रश्नाकडे वळूया. तो भाग कोणता ज्याला स्पर्श केल्याने भाग्य उजळते? तर मित्रांनो, तो भाग आहे स्त्रीचे पाय, चरणांना स्पर्श करणे. तुम्ही म्हणाल यात काय नवीन, पण त्याचे महत्व खूप मोठे आहे. 1. पायांमध्ये तीर्थ. शास्त्रानुसार आई किंवा घरातील मोठ्या स्त्रीच्या चरणांमध्ये सर्व तीर्थे असतात. 2. आशीर्वाद. जेव्हा आपण आदराने नमस्कार सात्विक स्त्रीच्या किंवा आपल्या आईच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करतो तेव्हा त्यांच्याकडून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. 3. ग्रहांची साथ. असं मानलं जातं की आईच्या चरणांना स्पर्श केल्याने कुंडलीचा चंद्र ग्रह बलवान होतो, जो सुख आणि समृद्धीचा कारक आहे. पैसा चुंबकासारखा खेचून येण्याचा अर्थ असा नाही की फक्त पाया पडल्याने धनवर्षा होईल. तर जेव्हा घरातील स्त्री, आई, पत्नी किंवा बहीण मनातून आनंदी होऊन आशीर्वाद देते तेव्हा घरातील नकारात्मकता नष्ट होते. ज्या घरात क्लेश नसतो तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही केलेल्या कामात यश मिळून आर्थिक प्रगती होते. लक्षात ठेवा, केवळ स्वार्थासाठी किंवा पैशासाठी पाया पडणे चुकीचे आहे. स्त्रियांचा अपमान करू नका. ज्या घरात स्त्रियांचे अश्रू सांडतात तिथे कितीही पूजापाठ केला तरी पैसा टिकत नाही. आदराची भावना मनात असायला हवी. तर मित्रांनो, आजपासून आपल्या घरातील लक्ष्मीचा सन्मान करा, त्यांच्या चरणांचा आशीर्वाद घ्या आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.